मॅडम, मागच्या आपल्या एका चर्चेमध्ये आपण बोलताना तुम्ही असं सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये म्हणजे वर्ष सुरू होतं, हां. तेव्हा सर्व शिक्षकांना एकत्र घेऊन तुम्ही सांगायचात की शिक्षक कसा असावा किंवा कसा नसावा. हो. तर या आजच्या ह्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला सांगावं. मला असं म्हणजे माझी एक पद्धत होती, की आधी आलं ना कारण आमच्याकडे मी 2 माध्यमात काम केलेलं आहे. एक तर सरकारी माध्यमात काम केलंय आणि दुसरं केलं ते खाजगी माध्यमामध्ये काम. कॉर्पोरेट पद्धतीची जी शाळा आहे, त्या शाळेमध्ये काम केलंय. 2 विभिन्न प्रकारच्या जे शाळेची व्यवस्थापनं अशी 2 पाहिली मी. तर आमच्या जे सरकारी शाळेतले शिक्षक आहे, आता आपण चर्चा जशी केली, तर त्यांना साधारणतः सगळ्या गोष्टी माहिती असतात. अगदीच नवखा असेल, त्याला थोडंसं सांगावं लागतं. पण आमच्याकडे काय असतं, की दरवर्षी शिक्षक नवीन यायचे. यावर्षी जो शिक्षक आहे तो पुढच्या सत्रामध्ये असेलच असं काही नाही. मग त्याच्यात रिप्लेस म्हणून आपण लगेचच दुसरी जागा भरतो. मग आता आल्यानंतर आपल्या शाळेमधली जी काही पद्धत असेल, आपली शाळा आपण कशी चालवतो, काय आहे इथं, काय स्ट्रॅटेजी आहे, हे सगळं सांगणं आणि मग एक परिचय शिक्षकांचा आणि शाळेचा असा परिचय व्हावा, असा माझा उद्देश असायचा. आणि मी पहिलं सत्र घ्यायचे. ते पहिलं सत्र असायचं, तिथे मी माझ्या बोर्डवर लिहायचं, की शिक्षक कसा नसावा. हं. लोक शिक्षक कसा असावा असं लिहीत असतील, पण मी माझ्या बोर्डवर तसं लिहायचे, की शिक्षक कसा नसावा. आणि लोकांना थोडंसं वाटायचं, की आपल्याला काय म्हणजे कसं नसावं, असं काय सांगतात? तर त्याचं कारण आहे, की मी अ, साधारण 35 वर्ष सरकारी नोकरी आणि पुन्हा 10 वर्ष एका खाजगी शाळेचं व्यवस्थापन पाहिलं. जेव्हा खाजगी शाळेचं व्यवस्थापन पाहिलं, तेव्हा मला प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे आणि असे शिक्षक मला भेटले तिथे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की आताचा जो काळ आहे, तो काळ आणि माझा सरकारी माध्यमात मी जो नोकरी केली, तो काळ याच्यात बराच खूप फरक पडलेला आहे. मग आता ह्या लोकांना जर आपण सांगितलं, की नाही तू असं कसं वागतो, तसं कसं वागतो, त्यापेक्षा आपणच म्हणजे अ, आपणच एक सकारात्मकतेची थोडी किनार लावून आणि त्याला कसा नसावा हे सांगितलं, तर मग तो आपल्याला कसं वागायचंय, तो नक्कीच हां, एक तर ढाबा संस्कृतीवाला नसावा. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या अ, तो जवळचा असावा. म्हणजे तो मुलांशी हटकून त्यांनी वागता कामा नये. तर त्यांनी प्रेमाने वागावं हा एक मुद्दा होता. त्यानंतर त्याला रोज आपलं जे काही नैमित्तिक काम आहे, ते काम न करता त्यांनी यायचं नाही. तर त्यांनी आधी पुस्तकामध्ये आपल्याला उद्या काय शिकवायचंय, तर त्याची पण एक उजळणी त्यांनी केली पाहिजे. मग हा एक त्याच्यामध्ये मुद्दा असायचा. म्हणजे काही लोकं आहेत, की येतात आणि लगेच डायरेक्ट शिकवतात. म्हणजे तसं ते योग्य नाही ना. म्हणून तो तसं नसावं मला असं वाटतं. त्यानंतर अ, अ, वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर मी शिक्षकांना सांगत होते, की तुम्ही हे केलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे मुलांशी मैत्रीपूर्ण त्यांचं वर्तन असावं. पण ते इतकीही मैत्री असू नये, की जेणेकरून चल बाबा तू आणि मी आपण दोघं जण मिळून एखाद्या पानटपरीवर उभं राहू. तर तसंही असू नये. तर ह्या गोष्टीची मी खूप काळजी घेत होते. आणि मग बाकीचं तर शैक्षणिक वर्षामध्ये काय करायचंय, ते तर मला सांगावं लागत होतं. म्हणजे ते प्लॅनिंग मीच करायची त्याच्यामुळे तर तो पण एक मुद्दा असायचा. आता काही दिवसांपूर्वीच आमच्या 10वीच्या सर्व जो आमच्या मित्रमैत्रिणी आहेत, हां, 10वीतील मुलं-मुली आम्ही त्यावेळेसचे, त्यांचं एक गेट टुगेदर झालं. हां, आणि त्यावेळेस मी जेव्हा ते निमंत्रण देण्यासाठी आमच्या शिक्षकांकडे गेलो, हां, तर त्या शिक्षकांच्या नावासहित मी त्यांना ओळखत होतो हां. आणि मलाही ते माझ्या नावासहित ओळखत होते. ओळखत. बाकीच्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी ओळखलं नाही. हां, त्यानंतर त्यामध्ये आम्ही ज्यांना ज्यांना ओळखत होतो, हां, त्यामध्ये 2 शिक्षक होते. हं, 2 प्रकारचे शिक्षक होते. हां, एक आमचे अत्यंत आवडते हां. आणि दुसरे आमचे अत्यंत नावडते. अच्छा. हं. तर हे सगळे शिक्षक सारखे असतात किंवा तुमच्या हाताखालून आणि तुमच्या सोबत सुद्धा अनेक शिक्षक गेलेले आहेत. हो. तर आवडता शिक्षक आणि नावडता शिक्षक कसा निर्माण होतो? आवडता शिक्षक कसा होतो ते आधी सांगते. मुलांना शिक्षक कुठे अ, आवडतात, तर त्यांनी म्हणजे शिक्षक आणि मुलांशी संवाद, एकमेकांशी जर त्यांचा संवाद असेल, तर निश्चित ती जवळीक त्यांची आपोआपच घडत जाते.
त्यानंतर त्या मुलाला अडचणी काय आहेत किंवा नाही आहेत हे त्याला शिक्षकाला माहीत असलं पाहिजे आणि त्याचं वर्तन हे प्रेमळ स्वरूपात असलं पाहिजे. पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे. मग तिथं तो प्रेमळ जो शिक्षक आहे तो मुलांना आवडतोच. पण असं नाही की आज जे उगाच पानसट जोक मारत असतील आणि ते जर शिक्षकांना म्हणजे त्यांना काय होतं एखाद्या कोणतरी काहीतरी पानसट बोलतात आणि मग मुलं हसतात. तर तिथं मात्र तो काही फार जवळचा शिक्षक आहे असं नसतं. त्याच्याबद्दल मुलांना काही प्रेम नसतं. ते तात्कालिक असतं. ते हसतात आणि सोडून देतात. पण अ, तू जसं म्हटला, की काही शिक्षक हे आम्हाला एक आवडीचे होते आणि काही शिक्षक हे नावडते होते. नावडते शिक्षक कोणते असतात? तर ज्यांचं अध्यापन व्यवस्थित नसतं. मुद्दा असा असतो, की एक तर त्याचं अध्यापनामध्ये त्याचं वर्चस्व किंवा स्वामित्व जे असायला पाहिजे किंवा तो छान ज्यांनी शिकवलं पाहिजे. तर त्याला जर ते जमत नसेल, तर तो शिक्षक कधीच मुलांना आवडत नाही. त्याच्यानंतर खूप रागवणारा. रागवावंच लागतं मुलांना. त्यांना काही ठिकाणी आपल्याला बोलावं लागतं. प्रेमाने सगळ्याच गोष्टी गुडी-गुडी करून चालत नसतात. काही ठिकाणी रागवावं लागतं. पण इतकंही रागवू नये, की ज्याचा विपर्यस्त व्हावा किंवा त्या मुलांना काहीतरी या शिक्षकांच्या बद्दल एकतर धाक तरी वाटावा किंवा अजिबातच त्यांच्याबद्दल काही वाटू नये, असंही असता कामा नये. तर प्रेमळ शिक्षक हा मुलांच्या मनामध्ये किती जागा निर्माण करतो, तो असतो. तर ते वेगवेगळ्या प्रकारांनी तो जागा निर्माण करू शकतो. मी जेव्हा 10वी पर्यंत होतो, तेव्हा शिक्षक मारायचे आम्हाला. मरतोय ना? हो. हो, हो. आम्ही मार खाल्लेला आहे. अगदी, अगदी. आता मारतात का हो? नाही, आता नाही. आता एक तर सरकारनेच मारणं बंद केलंय. म्हणजे सरकारने कसा कायदाच केलाय, की मारायचं नाही. आता त्याला काही कारणं घडलेली आहेत. पण मारणं हे निषिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे आता छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघम हे आता राहिलेलंच नाहीये. कारण आता सगळेच मुलं अति लाडके झालेत. त्याच्यामुळे शिक्षक मारू शकत नाही आता. आता तुम्ही सांगितलं, की म्हणजे विद्यार्थ्यांसोबत उत्तम संवाद असणारा शिक्षक आवडता असतो अगदी, अगदी. आणि संवाद नसणारा किंवा रागवणारा हो आणि तो छान नाही आवडत. शिकवणारा शिक्षक पण आवडतो. हो. त्यांनी खूप छान एखादा कविता शिकवत असेल किंवा खूप छान त्यांनी शिकवलेलं आपल्याला अगदी लक्षात राहतं. मग ते शिक्षक कायम लक्षातच राहतात ना. पण काही असे शिक्षक असतात, ते आठवतच नाहीत आता. हे आपल्याला होते? बरोबर आहे. असे शिक्षक पण असतात ना. असतात, असतात. मग हे तसे जे असतात. म्हणजे काही आठवत नाहीत इतपत त्यांचं जे कारकीर्द आहे ती अशी कशामुळे असते? काही लोक काय असतं, की ते फक्त पोटार्थी असतात. ते फक्त कमवायचं म्हणून येतात. त्यांना काही देणं-घेणं नसतं, की शिक्षकांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या ज्या संवेदना असतात किंवा भावना असतात. भावनिकता ही खूप महत्वाची असते ह्या शैक्षणिक वातावरणामध्ये. कारण त्याशिवाय आपण भावनेने जोपर्यंत आपण जोडले जात नाही ना, तोपर्यंत आपला एक दोघांचा बॉन्ड कसा तयार होईल? बॉन्ड महत्वाचा आहे. हं, हं. तर शिक्षकांच्या जर बॉन्ड झालेलाच नसेल, तर ते मग आपल्याला आठवतच नाही ते शिक्षक. ते होते का किंवा नव्हते का? मारकुंडे असतील तर लक्षात राहतात, खूप चांगले असतील तरी लक्षात राहतात. मुलांचंही तसंच आहे, की जे मुलं खूप छान वर्गामध्ये प्रतिसाद देतात, ते शिक्षकांना आवडतात नेहमी. काही खट्याळ मुलं असतात तेही आवडतात आणि ते लक्षात पण राहतात. हं. आता नांदेडला मल्टीपर्पज हायस्कूल नावाची खूप ख्यातनाम शाळा होती. अगदी हो, ती शाळा आता बंद पडली. हो. इथे एक कार्यालय झालंय. हं, 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 हं. तर आज सध्या नांदेडमध्ये मनपा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, नांदेड शहरातल्या, त्यांची काय परिस्थिती आहे? फार छान आहे, की म्हणजे हा प्रश्न फार चांगला आहे आणि फार महत्वाचा आहे, की नांदेडमध्ये अनेक चांगल्या नावाजलेल्या जुन्या शाळा होत्या. त्या त्यांच्या इमारती असतील, पण तिथे विद्यार्थी नाहीयेत. कुठे विद्यार्थी आहेत, पण कमी झालेत. तर ह्या ज्या ही जी परिस्थिती आहे, तर ती शासनाच्या धोरणामुळे झालंय हे. एक तर शासनाचं चुकीचं धोरण, पालकांचा एक अट्टाहास, की माझं मूल इंग्रजी माध्यमात गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, की मी असं म्हणेन, की याला सरकार पण खूप जबाबदार आहे. हे मी म्हणजे धाडसानच म्हणते आणि खरं आहे म्हणून मी बोलते हे. परिस्थिती काय आहे सरकारी शाळांची, सरकारी शिक्षकांची, की शिक्षकांना अशैक्षणिक कामं खूप दिली जातात. त्यानंतर ते कामं करण्यासाठी ते बाहेर जातात. मग त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या वर्ग अध्यापनावर त्याचा परिणाम होतो.
जर 2 महिने बीओलोचं काम करणारे शिक्षक जर बाहेर असतील आणि ते जर शाळेतच जाणार नसेल, तर त्यांचे विषय कोण शिकवणार? त्या मुलांना कोण सांभाळणार? मग अर्थातच पालकांचा एक हे असतो, की जाऊ दे या शाळेत काही शिकवलं जात नाही, म्हणून आपण काय करायला पाहिजे? जिथे शिकवलं जातं म्हणजे कॉर्पोरेट शाळा. ते तिकडे त्यांना असं वाटतं, की इकडं सगळं चांगलं आहे आणि इथे शिकवलं जातं. दररोज इथे अभ्यासक्रम तो WhatsAppवर दिला जातो. त्याच्यानंतर वह्यांमध्ये लिहून दिलं जातं. तर हे सगळं तिथं घडतंय. पण इथं जर शिक्षकच नाहीये आणि या गोष्टी घडतच नसतील, तर पालक मग काय करणार? की ते आपोआपच दुसरीकडे वळणार. हां, हे सरकारचं धोरण जे आहे, तर हे इथं चूक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की सरकारी माध्यमाच्या शाळेमध्ये जर समजा आता प्राथमिक शाळा आहे. 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेमध्ये जो शिक्षक नेमला जातो, अशी सरकारची धारणा आहे, की ह्या शिक्षकाला कोणताही विषय दिला, तर तो शिकवता आला पाहिजे. अच्छा. हां, की त्यांचं असं नाही. आता इतर शाळांमध्ये आपण जातो. आता स्वयंसहाय्याच्या शाळेमध्ये मी काम करत होते. तर तिथे असं होतं, की हिंदी शिकवण्यासाठी आमचे एक 4 शिक्षक वेगळे, इंग्रजी शिकवणारे वेगळे शिक्षक, मराठी शिकवणारे वेगळे शिक्षक, गणित शिकवणारे वेगळे शिक्षक. इथं मात्र तसं नाहीये या शाळेमध्ये, की जो शिक्षक आहे म्हणजे प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विषय शिकवता येतोच, असं मला तरी वाटत नाही. की कोणाला गणित छान शिकवता येतं, तर कोणाला इंग्रजी छान शिकवता येतं. कोणाला अडचणी येतात, कोणाला गणित शिकवता येत नाही, पण आता त्याला नाईलाज असतो म्हणून तो शिकवतो. मग तिथं कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. मग हे धोरण जे आहे ना, हे कुठेतरी बदललं पाहिजे शासनाचं. ह्या धोरणावरती शासनानं नक्की विचार केला पाहिजे. मग म्हणजे ही जी दरी आहे त्या शाळेमध्ये, तर याला हे एक कारण आहे. दुसरं असं आहे, की तिथले जे शिक्षक आहेत, तर त्यांच्यावर ते जो म्हणजे काय म्हणता येईल, की तपासणी करणारे लोक आहेत. तर तपासणी करणारे लोक येतात. मी तपासणी करायला जात होते. पण माझं एक धोरण होते. मी तपासणी करत असताना तिथल्या त्रुटी काढल्या. तर त्रुटी काढल्या म्हणून मी असं कधीच म्हणले नाही, की तुझ्या त्रुटी आहेत. मग आता तुला पाहून घेतो. स- असं कधीच नव्हतं. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही त्रुटी काढल्यानंतर त्याचा त्याला काय कमी आहे ते शोधलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे, तिथे काय बदल घडला पाहिजे, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. पण ते घडताना दिसत नाही. जर ह्या कुठेतरी वचक असला पाहिजे आणि ग्रामीण भागात का आणखीन काही वेगळी परिस्थिती असू शकते, असं मला वाटतं. अच्छा, मग तरीही अ, या शाळांमध्ये कमी का होईना पण विद्यार्थी संख्या आहे. आहे. मग जसं इंग्रजी माध्यमात आपल्या पाल्यांना पाठवणारे पालक अतिशय जागरूक, अतिशय काळजी घेणारे, अगदी बरोबर. असं आपण समजूया. तर मग हे जे आहेत, ज्यांची मुलं सरकारी शाळांमध्ये शिकतात, त्या पालकांची काय मनस्थिती असते?